यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। महापालिकेचे वराती मागून घोडे। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर शहरातील होडगे रोडवर महिला हॉस्पिटल ते विमानतळ आणि पुढे जेऊरकडे जाणारा 29 किलोमीटरचा रस्ता चांगलाच गाजतोय। सोलापूर महापालिकेच्या हद्दीत रस्त्याची लांबी सुमारे 5 ते 6 किलोमीटर असून विविध अशा 12 ठिकाणी जलवाहिनी आणि ड्रेनेज लाईन रस्ता खोदून टाकावा लागणार आहे। यासाठी सुमारे 9 ते 10 कोटी रुपयांचा खर्च येणार असून हा खर्च महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीने करावा अशी मागणी महापालिका करत आहे। वास्तविक पाहता शहरातील या रस्त्याचे सुमारे 70% काम पूर्ण आहे। महापालिका आयुक्त, नगर अभियंता, ड्रेनेज तसेच पाणी पुरवठ्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांना याची पूर्वकल्पना होती आणि असे असताना शहरातील काम पूर्णत्वाकडे जात असताना महापालिका अधिकाऱ्यांना आता जाग आलीये। वास्तविक पाहता शहर हद्दीतील कोणताही रस्ता करताना महापालिकेची एनओसी घ्यावी लागते। ही एनओसी रस्ते विभागाने दिली कशी आणि हा रस्ता होईपर्यंत हे अधिकारी झोपा काढत होते का, असा संतप्त सवाल त्रस्त नागरिकांकडून होत आहे। हेच काम अधिकाऱ्यांनी 2 महिन्यांपूर्वी केले असते तर नवा केलेला रस्ता 12 ते 15 ठिकाणी फोडावा लागला नसता। आता आयुक्तांनी याबाबत सर्व अधिकार महापौरांना दिले आहेत, मात्र महापौरांना प्रशासकीय अधिकार नाहीत आणि त्यामुळे आयुक्त आणि महापौर यांच्यात टोलवाटोलवी सुरू आहे। साहजिकच याचा नाहक त्रास नागरिकांना भोगावा लागतोय। सोलापूर महापालिकेतील 257 रोजंदारी तसेच बदली कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत घेण्याचा विषय आता स्थायी समितीमध्ये। त्यांच्या वेतनासाठी वर्षाला लागणार 7.25 कोटी रुपये। सोलापूर जिल्हा परिषदेच्या 14 आयुष्मान केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन, उर्वरित सर्व उपकेंद्रांना मानांकन प्राप्त करण्याचा मानस। झेडपीसीओ कुशल जैन यांची माहिती। सोलापूर शहरात काल सायंकाळी 10 वाजेपर्यंत उत्साही वातावरणात पार पडल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मिरवणुका। सुमारे 55 ते 60 मंडळांचा सहभाग। संत नामदेव महाराज यांच्या 675व्या समाधी सोहळ्यानिमित्त सोलापुरातील शनिवार पेठेत श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन। पंढरपूरहून लाडक्या संत सावतामाळी यांच्या भेटीसाठी निघालेली पांडुरंगाची पालखी आज माढा तालुक्यातील श्री क्षेत्र अरणमध्ये सायंकाळी पोहोचणार। उद्या संत सावतामाळी यांची पुण्यतिथी तर बुधवारी सायंकाळी होणार श्रीफळ हंडीचा सोहळा। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगे रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617 आणि 8956 213925। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात होणाऱ्या कॉरिडॉर संदर्भात राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केली पाहणी। उजनी धरणातून गेल्या 15 दिवसात पूर नियंत्रणासाठी सोडून देण्यात आले 57 टीएमसी पाणी। आज सकाळच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात येत आहे 10,000 क्युसेकची आवक, तर उजनीतून अवघा 1600 क्युसेकचा भीमा नदीत विसर्ग। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुणे, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यातील 95,000 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण। विभागातील 69,000 जणांच्या खात्यावर पैसे जमा। साखर उद्योग आणि ऊस उत्पादकांच्या हितासाठी इथेनॉल धोरण महत्त्वाचे। इथेनॉल इंधनामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या चर्चांना कोणताही अधिकृत पुरावा नाही। इथेनॉल धोरणामुळेच कारखानदारी टिकून राहील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापुरात वक्तव्य। आगामी दसरा आणि दिवाळीपूर्वी नवीन साखर बाजारात आली नाही तर साखरेचे दर आणखी भडकण्याची शक्यता। उत्पादन घटल्याने साखरेचा तुटवडा।
राज्यात शिक्षक भरतीच्या जाहिरातींचा धूमधडाका. 30,201 पदे भरली जाणार. उमेदवारांना पोर्टलवर अर्ज करण्यासाठी 13 ऑगस्टपर्यंत देण्यात आली मुदतवाढ. नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य 3 धक्के. काही घरांना तडे गेले. अफवांना घाबरून न जाण्याचे पोलीस प्रशासनाकडून आवाहन. साताऱ्यातील पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. सलग सुट्ट्यांचा मुहूर्त साधत कास परिसर पर्यटकांनी गजबजून गेला. धुक्याने वेढलेले डोंगर, हिरवीगार झाडे, खळाळणारे धबधबे आणि धरणाचे नयनरम्य जलाशय यामुळे पुण्याजवळ मुळशी धरण परिसरातील सौंदर्य खुलून गेले. बोटिंग, कॅम्पिंग आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित. चाटला पैठणीचा आषाढम सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू. तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू. आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या. कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना. चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर. फोन 2-62-53-76 किंवा 98-22-11-94-01. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. पुणे विमानतळावर विमानांचा नवा विक्रम. एकाच दिवसात 219 विमानांची वाहतूक. नवीन शहरांशी कनेक्टिव्हिटी. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ संदर्भातील 5 याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालय, कोल्हापूर सर्किट बेंच आणि सहकार न्यायालयात सुनावणी. गोकुळ निवडणुकीच्या अनुषंगाने या तिन्ही सुनावणी महत्त्वपूर्ण असल्याने गोकुळसह राजकीय वर्तुळात लागले सर्वांचे लक्ष. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर टपाल विभागाची बहिणींना भेट. राखी स्पीड पोस्ट केल्यास मिळणार 10% सवलत. राजकीय हस्तक्षेपांमुळे मुंबई गोवा महामार्ग रखडला. महामार्गाच्या कामाबाबत राज ठाकरे यांची टीका. रायगड दौऱ्यावर राज ठाकरे यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा गदारोळातच. अमित शहांच्या निवेदनाची मागणी कायम. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासियांना हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन. यंदाचे वंदे मातरम गीताचे 150वे वर्ष असल्याने मोहिमेला विशेष महत्त्व. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून दिल्लीतील लाल किल्ला आणि परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था. 15 ते 20 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात. देशाला विश्वगुरू बनवायचे असेल तर वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचे प्रतिपादन. जागतिक धोरण नव्हे, कायद्यांचे कठोर पालन करा. केंद्र सरकारची मेटाला सूचना. कंपनीकडून ठोस बदलांची अपेक्षा. भारत आणि अमेरिकेच्या नौदलातील संयुक्त सरावाचे कोची येथे 10 ते 14 ऑगस्टपर्यंत आयोजन. दोन्ही देशांच्या तज्ज्ञ स्फोटक शोधक व निकामी करणाऱ्या पथकांमधील व्यावसायिक सहकार्य दृढ करणे हा उद्देश.